नमस्कार. मी सर्पमित्र ज्योती दिलीप जाधव. जसे की एका व्यक्तीसाठी म्हणजे एका माणसासाठी माणूस उभा असतो, तसं एका बाळासाठी आपली आई व वडील असते. तसं वन्यजीव व मुख्य प्राण्यांसाठी मदतीचे काम निस्वार्थीपणे करणारे लोक खूप कमी आढळतात. म्हणून मी वन्यजीव व मुख्य प्राण्यांच्या प्रेमापोटी धडाडीने काम करत आहे व भविष्यात करत राहील. नमस्ते. लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण आपल्या चॅनलच्या नियमितपणाने एक विशिष्ट असं व्यक्तीचं आपण नियमित मुलाखत घेत असतो. तसा आज नागपंचमीचा योग साधून आपण एक तरुण महिला की जे निस्वार्थपणे सर्पमित्र म्हणून काम करते, त्यांची आज आपण नागपंचमी निमित्त एक खास मुलाखत घेत आहोत. त्यांचं नाव आहे, अगदी तरुणपणात अगदी 10वी पासून आत्ताच आमची चर्चा झाली तर ते अगदी 10वी पासून म्हणजे ज्या वयात मुलाचं खेळण्या बागण्याचं वय असतं 14-15 वर्ष 16 वर्ष, त्या वयात त्यांनी सर्पमित्र म्हणून काम चालू केलं आणि ते आज तागायत निस्वार्थपणे या समाजाचं काहीतरी देणं आहे आणि त्यासाठी आपण किंवा वनप्राण्याचंही काय देणं आहे ह्याची जाण ठेवून कार्य करत आहेत अशा ज्योती जाधव. नमस्ते ताई. नमस्ते. आमच्या प्रेक्षकासाठी तुमचं कार्य कसं चालतं याविषयी थोडक्यात तुम्ही माहिती द्या. तर प्रथमतःच आम्हाला असा एक पहिला प्रश्न विचारायचा आहे की सर्वसामान्य महिलापेक्षा हे धाडसाचं काम आहे. तुम्ही सर्पमित्र म्हणून काम करण्याचा हा निर्णय कसा घेतला? मी लहानपणी दुसरीला होते. माझ्या घरापाशी साप आला होता. त्या टाइमला त्या सर्व म्हणजे माणसांनी त्या सापाला मारलं. मग तेव्हापासून मी विचार करायला लागले की ह्यांना वाचवण्यासाठी कोण आहे की नाही जगामध्ये. मग त्यानंतरून मी माहिती घेत गेले. मी थोडंफार त्यातनं म्हणजे अभ्यास करत 10वी पर्यंत येऊन पोहोचले. कारण की शिक्षणाच्या मध्ये तरी आपण करू शकत नाही 10वी पर्यंत काहीच. मग 10वी नंतर जसं कॉलेज चालू झालं तसं मी फुलेवाडी येथे रेस्क्यू टीम जॉईन केली आणि त्यांच्याकडून मग थोडीफार आणि माहिती घेऊन मग मी 10वी नंतर काम चालू केलं. मग आता हे सर्पमित्र म्हणून तुम्ही एक महिला आहात, त्यावेळी लोकांचा काय विरोध झाला का? समाज किंवा कुटुंबाकडून काय अडथळे निर्माण झाले का तुम्हाला? माझ्या वडिलांना हे काम मी करतेला खूप आवडतं. पण जसं की रिलेटिव्ह असतात आपले की साप पकडणं म्हणजे एक प्रकारे असं म्हणतात की गारुडी. पण आम्ही साप वाचवतो म्हणजे गारुडी असं नाही होत आहे. आम्ही त्यांना जीवनदान देतो की आज आपण बघतोय की आपण त्यांच्या जागेवरती येऊन राहिलोय, त्यामुळे ते आपल्या वस्तीमध्ये येतात. मग आपण त्यांना मारतो वगैरे. मग आपण त्यांना वाचवायला हवं हे लोकांना नाही समजत. मग या कामात तुम्ही आतापर्यंत किती साप वाचवले आणि कोणते साप आपल्या या भागामध्ये जास्तीत जास्त आढळतात? आपल्या भागामध्ये 4 विषारी साप आहेत. ते तुम्हाला मी पुढे माहिती सांगेनच. जास्तीत जास्त करून वडा जास्त असतो, त्याच्यामुळे आपल्या इथं विरुळा असे बिनविषारी साप जास्त आढळतात आपल्या इथे. नाही, प्रश्न असा होता की तुम्ही आतापर्यंत तुमचा जो कालखंड आहे त्यामध्ये किती साप वाचवले? अच्छा, 2000 पेक्षा अधिक साप वाचवलेत. कारण की माझं आता झालं 4-4.5 वर्ष झालं माझं काम चालू आहे. आज नागपंचमी आहे. या नागपंचमी निमित्त पूर्वी म्हणा किंवा आताही काही थोड्या प्रमाणात नागांना पकडून ठेवलं जातं, सापांना पकडून ठेवलं जातं आणि त्याची पूजा केली जाते. यावर सर्पमित्र म्हणून तुमचं काय म्हणणं असेल? सापाला जाळ्यामध्ये ठेवणं किंवा त्याला पकडून ठेवणं हे फार म्हणजे हीन दर्जाचं काम आहे. असं न करता आपण त्यांना मोकळीत सोडलं पाहिजे. सापांना पकडून ठेवणं बंदिस्त करणं हे अयोग्य आहे. अयोग्य आहे. त्यापेक्षा ते मोकळ्या वातावरणामध्ये त्यांना सोडलं पाहिजे. जनजागृती करताना आपल्या प्रेक्षकांसाठी थोडक्यात तुम्ही काही साप आहेत त्याचं वर्णन किंवा त्याच्याविषयी कोणते विषय आहेत, कोणत्या विषय आहेत हे थोडक्यात तुम्ही सांगू शकाल का? हो. आपल्या भारतामध्ये 4 विषारी साप आहेत: नाग, मण्यार, घोणस व फुरसे. त्यामध्ये जास्त विषारी साप जे आहेत ते घोणस व मण्यार. अशा प्रकारचे साप आढळून आल्यास तुम्ही सर्पमित्रांना फोन करू शकता. आणि नाग हा मी तुम्हाला नागाची माहिती कशी देते तर नाग हा पहिला फणी काढत नाही. तो आपले सर्व सामान्य जसे साप आहेत तसाच असतो.
ज्या टायमिंगला त्याला धोका वाटतो त्या टायमिंगला तो फणी काढतो आणि तो फणी न काढताही चावू शकतो. आणि 2 नंबरचा साप हा मण्यार. मण्यारची खासियत अशी आहे की तो रात्रीच्या वेळेसच बाहेर पडतो. तो दिवसा कधीही आढळत नाही आणि रात्रीच्या वेळी जास्त अडचणीच्या ठिकाणी, घराच्या ठिकाणी किंवा घरामध्ये असलेल्या हातरुणामध्ये तो शिरण्याचा खूप प्रयत्न करतो. दुसरं आपण आता मगाशी चर्चेलो तसं हा हा. नागासंदर्भात पण बऱ्याच लोकांना भीती आहे. हम्म. मग दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीला तो दंश झालाच हा. तर त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे? उपाययोजना म्हणजे एकतर त्या सापाला मारू नये. त्या सापाचा फोटो वगैरे काढून तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता की ह्या प्रकारचा साप चावला आहे म्हणून. डॉक्टरांना ह्या 4 सापांविषयी माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला लगेच सांगू शकतात. आणि मेन गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी साप चावला आहे ती जागा पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायची डेटॉल टाकून. महिलांनी अशा क्षेत्रात यावं असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्की. आता आपण बघत आहोत की जास्त करून महिला ह्या क्षेत्रामध्ये उतरत नाहीत. का तर सर्पदंश होतो किंवा फॅमिली प्रॉब्लेम्समुळं नाही जात. पण अशा काही महिला आहेत की त्यांना हे काम करण्यासाठी आवडतं खूप आणि पुरुषांनीच ह्या क्षेत्रामध्ये उतरावं असं काही नाही. महिलांनी नाही, पण देखील काम करू शकते. या प्रश्नावर मी सुचला आणि माझ्या सगळ्याच जे माझे बघणारे माझे चॅनल बघणारे लोक आहेत त्यामध्ये अनेक मान्यवर लोक सुद्धा आहेत, त्यांनाही माहिती आहे की मी प्रत्येक अशा समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तीला समोर आणण्याचं काम करत असतो. तर मीही बघितलं की कितीही जरी झालं तर थोडंफार स्त्री म्हटली की थोडी एक मर्यादा असते. हो. पण मी असा अनुभव घेतला की एकदा 8-9 वाजले होते रात्री, हा. तेव्हा आम्ही फोन केला होता. आमच्या शेजारी राहतात तुम्ही, शिंदे साहेबांनी फोन केला होता. तर तुम्ही तेवढ्या वेळेत सुद्धा पाचगावला राहतात, तिथून मधून अंधार आहे, तरी सुद्धा तुमच्याकडे ती आलात तुम्ही. मग ते धाडस, ते काम करण्याची शक्ती, हे कसं काय म्हणजे प्राप्त झालं? भीती वगैरे वाटत नाही? त्यासाठी मेन कसं आहे माहितीये सर, घरून सपोर्ट लागतो. म्हणजे माझ्या वडिलांनी मला सांगितले की तू एखादा जीव वाचवायला तुला मी आता हे केले तर त्याच्या पुढे तुझं तू ठरवायचं. आणि पुढचा आमचा असा प्रश्न आहे की आता आपण जे बोलतो ते शाळा, महाविद्यालय यामध्ये सुद्धा सापाविषयी जागृती करण्याचं गरज आहे आणि ते अल्पवयात द्यावं. तर त्याचं माध्यम तुम्हाला कसं वाटतं की काय करायला पाहिजे? आता आम्ही ठिकठिकाणी शाळेमध्ये जाऊन सापाची माहिती देतो. कारण की आता मुलांना लहानपणामध्ये जर कळालं की बाबा हा सापाची माहिती की कोणता विषारी साप आहे, कोणता बिनविषारी साप आहे, हे जर त्यांना आता समज झाली तर पुढे जाऊन त्यांचं प्रजाती वाचू शकते. की बाबा आता जेणेकरून कमी आले, घरामुळे आपण घर बांधतो त्याच्यामुळे कमी आले, तर त्यांना पुढे जाऊन जर जरा कळायला लागलं की बाबा हा साप ह्या प्रकारचा आहे किंवा त्यांनी मारण्यापासून जर वाचवलं तर आपल्या इथे साप राहू शकतील. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की ते आपण जर कार्य केलं तर बालवयातच त्यांना सापाविषयी माहिती होईल आणि विना म्हणजे ह्याचं त्याला ते मारलं जाणार नाही. त्याची वाढ चांगली होईल, ते प्रजातीचं होईल. आणि साप हा शेतकऱ्यांसाठी किंवा आपल्यासाठी कसा फायदेशीर आहे याविषयी आमच्या दर्शकांना सांगा. आता वर्षामध्ये उंदीर नाही म्हणायला गेलं तर 900 तरी पिल्ली घालतात, 800 ते 900 ह्यामध्ये वर्षामध्ये उंदीर पिल्ली घालतात. शेतकऱ्यांचा मित्र म्हणजे हा सापच आहे. तर ते पिल्ली कमी करण्याचं काम हे साप करतात. आपण सापांना मारतो पण ती पिल्ली कमी करण्याचं काम साप करतो. आणि जर तुम्ही एका सापाला मारला तर तुमच्या शेतामध्ये उंदराची पिल्ली होणार. ती उंदराची पिल्ली झाल्यामुळे तुमच्या शेताचं नुकसान होणार. ते नुकसान थांबवण्यासाठी तुम्ही सापाला मारणं थांबवायला पाहिजे. ती उंदराबरोबर असं ऐकण्यात आहे की म्हणजे काही बाकीचे पण कीटक असतात ते पण साप खातात ना? शक्यतो जास्त करून बेडूक, उंदीर. शेतीसाठी हा साप म्हणा किंवा अनेक त्याची वैशिष्ट्य आहे की पर्यावरणाचं जो संतुलन आहे तो राखण्यासाठी प्रत्येक जीव हा पृथ्वी तलावरती जगला पाहिजे. हो, हे निसर्गाचं देणं आहे आणि त्याचा उद्देशाने त्याला साप निर्मिती करण्याचं हे सुद्धा एक वैशिष्ट्य असावं. हो, की म्हणून या पृथ्वी तलावर सापाचं प्रजाती आहे आणि ती एखादी प्रजाती नष्ट करणं हे आपल्या सर्वांच्यासाठीच घातक असतं. हो, आणि नष्ट होत चाललीच आता थोडीफार. आता यानंतर आमचा प्रश्न होता तुम्हाला की सरकारी पातळीवर किंवा प्रशासनाकडून सर्पमित्रांना काय मदत होते का? जर ती होत नसेल तर तुमच्या काय अपेक्षा आहेत प्रशासनाकडून किंवा सरकारकडून? आतापर्यंत तर मी 4.5 म्हणजे 4 वर्ष झाले काम करतोय, तर ह्याच्यामध्ये तर आजपर्यंत तर सरकारकडून कोणतीच हे झालेली नाही आहे आम्हाला
की सर्पमित्र आहे म्हणून एखादं ओळखपत्र किंवा आमचा विमा वगैरे असं काहीच नाहीये. आम्ही स्वखर्चाने हे काम करतो. नाहीतर तुमच्या इच्छेनं जर तुम्ही काही मानधन दिलं तर पेट्रोल खर्च तेवढा आम्ही घेतो. ज्या आजच्या या विशेष अशा मुलाखतीमधून एक प्रश्न निर्माण होतोय आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की असे तरुण होतकरू जे आपल्या पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्प असतील, प्राणी असतील यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी सरकार कोट्याने काय पैसे खर्च करत असतील, पण हे स्वतःच्या कष्टाचे पैसे त्याच्या गुंतवून समाजाची सेवा करतात. अशा लोकांना आपण प्रशासनाच्या माध्यमातून सहकार्य करावं अशी यांची भावना आहे. तर आपण शेवटी आता नागपंचमी आहे. नागपंचमीच्या निमित्तानं लोकांना तुम्ही सर्प कसा वाचवला पाहिजे अशा पद्धतीचा काय संदेश तुम्ही द्या? सापाविषयी अंधश्रद्धा बाजूला ठेवा. सापांनाही जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करू नका. आज आपण तरुण आणि होतकरू अशा ज्योती जाधव यांची नागपंचमीनिमित्त एक खास मुलाखत घेतली. त्यांचं कार्य खरंच वाखाणण्यासारखं आहे. तर आपल्या समाजाकडून आणि प्रशासनाकडून यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे, जेणेकरून यांचं काम करत असताना उत्साह झाला पाहिजे. आज परदेशामध्ये अशा लोकांना एक विशिष्ट असं प्रोत्साहन दिलं जातं. यामुळे परदेशातील अनेक सर्पमित्र, अनेक वनप्राणी मित्र हे जे आहे ते अतिशय सक्षम झालेले आहेत. तशाच प्रकारे या भारतामध्ये, या हिंदुस्थानामध्ये अशा लोकांना जर प्रोत्साहन मिळालं तर नक्कीच आपलं जे निसर्गाचं देणं आहे, निसर्गाची जी संपत्ती आहे ती वाढवण्याचं काम होईल. आपण नक्की याच्यावर विचार करावा आणि अशा लोकांना प्रोत्साहन द्यावं ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद.